दिगंची गावचे माजी सरपंच भाजपमध्ये गेले, त्यांचा असा काय घोटाळा तुम्ही उघड केलाय की ते भाजपमध्ये डायरेक्ट जाऊन त्याला उडी मारली? डायरेक्ट सिक्सच मारलाय. त्यांना पर्याय नव्हता काय, कुणाचा तर आधार घ्यावा लागत होता. मागं मतं राहिली नाहीत, माणसं राहिली नाहीत, कार्यकर्ते राहिले नाहीत. पर्याय म्हणून त्यांनी आपलं भाजप निवडला. भाजपची सध्या चलती गाडी आहे, चलत्या गाडीत बसायचं आणि दिगंची सारख्या गावात काय मिळते का, प्रयत्न करायचा आहे. केविलवाना प्रयत्न आहे, तसं काय त्यांना मिळणार नाही. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले की आता दिगंची परिसरामध्ये आमची भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. त्या ताकदीचा परिणाम या निवडणुकीमध्ये जाणवेल का? पडळकर साहेब राज्याचे नेते आहेत, त्यांचा अंदाज काय, त्यांनी बोलला असेल तर त्यांचा अंदाज काहीतरी असेल. परंतु दिगंचीचे मतदान हे फिक्स मतदान आहे. गट मोठा पहिल्यापासून दिगंचीमध्ये किंवा आजूबाजूला शिवसेनेचा मोठा गट आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा तो गट आहे असं राहील असं मला आशा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये दिगंचीतून एक मोठा बॉम्ब फुटेल अशा चर्चा होत्या की एक कार्यकर्ता भाजपच्या गळाला लागेल, त्यामध्ये तुमचंही नाव होतं. म्हणजे ते नेमके तुम्ही होते की हनुमंतराव होते? ते बॉम्ब कुठे आता कळालं की तुम्हाला बॉम्ब कुठला आहे ते? तुमचं त्यांच्यापेक्षा तुमचं नाव जास्त चर्चेत होतं, आता तुमचं अटॅचमेंट त्यांच्याशी वाढलं होतं असं माहिती समजतं. नाही, आता हा प्रश्न मग आता त्यांनी हे केलेत, बॉम्ब टाकणार आहे म्हणले त्यांनाच विचारला पाहिजे. माझ्याशी कुणासं चर्चा वगैरे काय झालं नाही. ही अफवा कुठनं पसरली मला पण काय माहीत नाही. माझ्या पण कानावर आली होती ही अफवा की असा असा तुमचा विषय आहे, आमच्या संतू पुजारीचा विषय आहे, इकडे करगणीतून दत्ता पाटलाचा विषय आहे आणि निलकर्जीतून चंदू काकाचा. आता चंदूभाऊ तर काय गेलेले आहेत, पण आम्ही तिघं तर अजून आहे. असं आहे काय, आमची चर्चा नाही कोणाबरोबर, काय नाही काय. मध्यंतरी तुम्ही एका बातमीमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचं स्वप्न पाहत आहेत. आता पक्ष बदलून एका तुम्ही जसं म्हणला चलती असणाऱ्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे, पण ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय का त्यांचं? प्रयत्न करणार की ते प्रयत्न करणार. ते गेलेच आहेत त्या पक्षामध्ये. त्यासाठी मला सांगतो, महाराष्ट्रातला हा एकमेव पक्षप्रवेश असेल जो 15 लाख रुपये पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिलं आटपाडीतल्या नेत्याला आणि मग पक्षप्रवेश करून घेतला आहे. मागच्या व्यवहारातलं हे काय पक्षप्रवेशासाठी 15 लाख दिले नाहीत. मागचा त्यांचा कुठला तर व्यवहार एक राहिला होता, तर त्या नेत्याने सांगितलं आधी माझा व्यवहार पूर्ण करून मग पक्षप्रवेश कर. तर महाराष्ट्रातला हा एकमेव पक्षप्रवेश असा असेल जो पैसे देऊन व्यवहार पूर्ण करून मग झालेला आहे. ते अजूनही म्हणतात की ज्या गोष्टीसाठी आम्ही झगडतोय त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लवकरच त्या गोष्टी साध्य होतील आणि आम्ही धडा शिकवू. काय आम्ही तयार आहे, बघू, शिकवा. मोठे आता त्या पक्षात गेलेले आहेत, मोठे राजकीय नेते आहेत, ते काय आता म्हणत असतील तर बघूया, वाट बघूया आता त्यांची. पण असेच धमक्या त्या मला 17पासून देतात. मी 17ला सरपंच झालो आहे, पण त्यात काय निष्पन्न झालं नाही. तर ह्यात ते प्रयत्न त्यांचा तेवढाच आहे हो, बदनाम मला करायचं किंवा काहीतरी असं खोट्या ह्याच्यात अफवा पसरवायच्या, ह्यातच त्यांचा प्रयत्न चालू आहेत. गावासाठी काय केलं तुम्ही सांगा की हो. गावासाठी मी हे आणलं. तुमचे जयंत पाटील पालकमंत्री होते 2.5 वर्ष. त्या 2.5 वर्षात तुम्ही काही आणलं नाही गावासाठी. तुमचे गावातले पाहुणे आमदार आहेत, DPDCमध्ये आहेत, रुपया दिगंचीसाठी आणला नाही. दिगंचीच्या विकासावर तुम्ही बोला म्हणा, बाकी माझ्यावर टीका टिप्पणी करून तुमचं राजकीय पोळी भाजणार नाही. सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर तुमची जी जुनी प्रकरणं आहेत ते उकरून काढण्यास त्यांना मदत काढलेले आहेत हो, 17पासून चालूच आहे त्यांचं. त्याच्यात काय होत नाही. काय जुने म्हणजे काय, आम्ही काय दरोडा टाकलाय का खून केलाय हो. आम्ही सांगितलं आहे की अनियमित असू शकते, अफार काय नाही. मी परवा तुमच्या एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं अनियमित असू शकते, अफार काय सुद्धा नाही. हे दप्तर तपासणी झालेलं आहे, तसा अहवाल सुद्धा गेलेला आहे. तसं काय त्याच्यामध्ये तथ्य नाही. त्यांचं उद्दिष्टच तेवढं आहे की बाबा हे करायचं, बदनाम करायचं, आरोप करायचे, अधिकाऱ्यावर प्रेशर आणायचं, काय होतं का बघायचं. गेल्या 2 निवडणुकांमध्ये तुम्ही सत्तेत आहात. वास्तविक पाहिलं तर तुमच्या हातात सत्ता आल्यापासून व्यक्तिगत एकाच व्यक्तीवर त्यांचा दात नेहमीच आहे. मग हे व्यक्तिगत दुश्मनी आहे का पक्ष दुश्मनी? बघा, ते जन्मले तेव्हा त्याचे वडील सरपंच होते. ते जवानीत आले तेव्हा वडील सरपंच होते, सोसायटी चेअरमन होते. त्यांनी पराजय हा बघितलेलाच नाही हो. ते पराजय कोणी दाखवला आहे, मी दाखवला आहे. मग साहजिकच आहे त्यांचा रोष माझ्यावरच असणार. आज सलग 2 टर्म घरात बसलेत, त्यांच्या घरातला साधा सदस्यसुद्धा निवडून आलेला नाही आणि त्यांनी गावाचा तालुक्याचा इशारा घेते. ते स्वतःचा मुलगा त्या वार्डात पडला, ज्या वार्डात ते राहतात.
आणि एक सर्वसामान्य चांगल्या कार्यकर्त्या भाजपच्या एका चांगल्या कार्यकर्त्यानं त्याला पाडला आहे, सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्या. त्यामुळे त्यांनी दिघ्यांची नाटपाडी तालुक्याचा आणि गटाचा काही इसार घेऊ नका, त्यांची ताकद मर्यादित राहिली आहे. परवाच्या पक्षप्रवेशाला सुद्धा तुम्ही फोटो बघा, 50 कार्यकर्ते स्वतः नाहीत, सगळे तिथलं मूळ भाजप जे होतं ते भाजप आल्यामुळे ते गर्दी हे तेन झालं, तर त्याच्यामध्येच ते दाखवत होते.